एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू असताना दुसरीकडे खळबळजनक दावा समोर आलाय। इराणला चीनकडून नवी हवाई संरक्षण प्रणाली पुरवली जाणार असल्याचा आरोप अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी केलाय। विशेष म्हणजे शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवरचा दावा समोर आल्यानं जागतिक स्तरावर नवं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अमेरिका इराण यांच्यातील तणाव शमवण्यासाठी चर्चा सुरू असताना नव्या लष्करी हालचालींमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनत असल्याचं चित्र आहे आणि त्याला कारण ठरलंय अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा नवा दावा। चीन इराणला नवी हवाई संरक्षण यंत्रणा पाठवण्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी केलाय। एका नामांकित मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार चीन पुढील काही आठवड्यात मॅन पॅड्स ही खांद्यावरून डागली जाणारी क्षेपणास्त्र प्रणाली इराणला पुरवू शकतो। विशेष म्हणजे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम घडवून आणण्यासाठी चीननं मध्यस्थी केली होती, मात्र आता त्याच इराणला शस्त्र पुरवठा करणं हे अमेरिकेसाठी भडकावणारे पाऊल मानलं जात आहे। हा शस्त्र पुरवठा थेट न करता तिसऱ्या देशामार्फत पाठवण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। गेल्या आठवड्यात इराणने अमेरिकेचे F-15 लढाऊ विमान पाडण्यासाठी अशाच प्रकारच्या प्रणालीचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासानं मात्र हे आरोप फेटाळून लावले असून चीननं कोणत्याही पक्षाला शस्त्र दिली नसल्याचं म्हटलंय। मे महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर चीनने इराणला शस्त्र पुरवल्यास या दौऱ्यावर आणि दोन्ही देशांच्या संबंधावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। एकीकडे शांततेचे प्रयत्न आणि दुसरीकडे संभाव्य शस्त्र पुरवठ्याचे आरोप, या सगळ्यामुळे जागतिक राजकारणात नव्या तणावाची चिन्ह दिसू लागली आहेत। पुढील काही दिवसांत या घडामोडी कोणत्या दिशेने वळतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।